देवकीचा दिस
कवची कवाटी झाली विश्वासी नाम मंगळाचे तेरे गुणी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंतले धावा कृष्णीच्या तुका मने मुक्ती परिणिले नोवरी आता दिवस चारी खेळली आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंतली धावा कृष्णीच्या महायोगपीठे कपिली मदत्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु प्रथमनमः
त्यांच्या प्रभाताने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दया संगतीने विराग झाला मनोदमीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मदवेट विला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो ज्ञानेश्वर मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी दत्तयजननी देवाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंग या ठिकाणी निमित्त मात्र कीर्तन रूपी सेवेच्या निमित्त आपल्यामधून ध्यान गेलेल्या मातोश्री वैकुंठवासी हरिभक्तीपराय हौसाबाई जयराम पाटील आणि यांच्या 13व्याच्या विधीचे औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताह भाग्य कशाला बनतात। आपल्या इकडं असं आहे, आमच्या इकडं, तुमच्या इकडं काय मला माहिती। लोक गेलं की म्हणतात 10 दिवस दुखवटा पाळायचा, देवाची पूजा बी करायची नाही, आमच्या इकडची गोष्ट। पण तसं जर पाहायला गेलं तर माणूस गेल्याच्या नंतर सप्ताह बसवला अखंड हरिनाम, आणि हेच महत्वाचं आहे। दुःख कशाला म्हणतात आणि आनंद कशाला म्हणतात। ज्या वेळेस माणूस माणसाच्या जन्माला येतो 52 अब्ज वर्षानं, किती 52 अब्ज वर्षानं, म्हणजे एक योनी कोटी कोटी फेरा, बरोबर, म्हणजे एका योनीतून कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य द्यायचा, म्हणजे एका योनीतून कोटी कोटी फेरा घेताना
बरोबर 52 अब्ज वर्षानं मानवाचा देह आपल्याला मिळालेला आहे. आणि मानवाच्या देहाला आल्याच्या नंतर त्यानं जर इच्छित साध्य केलं, ज्याच्यामुळं मानवाच्या देहाचं कल्याण होतं, असं इच्छित जर त्यानं साध्य केलं तर आनंद आहे. आणि साध्य झालं नाही तर दुःख आहे, दुःखवटा. काय त्याच्या नावानं बोंब ठोकतात ज्याला सापडलं नाही काही, आणि त्याच्या नावानं नामस्मरण करतात ज्याला काहीतरी सापडलं. विठ्ठला मातोश्रीला आयुष्यामध्ये काहीतरी सापडलं, आणि सापडतं संताच्या संगतीत, बाकी काही नाही. आणि म्हणून या मातेचा हा अखंड हरिनाम 7 दिवस आणि 2 कीर्तन, नाही का बाबा, 2 कीर्तन असा हा सोहळा आहे. 13व्याचा विधी उद्या आहे, त्यानिमित्तानं हे कीर्तन आहे. कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबराय यांचा आहे. सोपा आहे. याचसाठी केला होता अट्टहास. तुकोबराय म्हणतात मी याच्यासाठी अट्टहास केला. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा, माझा शेवटचा दिवस गोड व्हावा, मी याच्यासाठी अट्टहास केला. तुकोबरायांना विचारलं, महाराज तुमचा शेवटचा गोड दिवस झाला का? दिवस गोड झाला का? ते म्हणले हो. आता निश्चिंतीने पावलो 20वा. आता 20वा पावलो, पुन्हा जन्माला यायचं आणि मरायचं काही कारण राहिलं नाही. 20वा पावलो, निश्चितपणानं पावलो. का? कुंटली धावा तृष्णेची, माझी तृष्णा संपून गेली. काय संपून गेली? जिच्यामुळे जन्म घ्यावा लागतो ना, ती जी वासना आहे ती माझी खुंटली आहे, धावा तृष्णेची. म्हणजे महाराज भल्या भल्यांना ही वासना थांबवता आली नाही, खुटवता आली नाही, आणि तुम्ही कशामुळं खुंटली? म्हणजे मला मी त्याचं कौतुक वाटतं की नारदासारख्यांना सुद्धा ज्या वासनेनं, इंद्रासारख्यांना सुद्धा ज्या वासनेनं, इंद्रा पडली बघ चंद्र झाला काळा, त्यांना आवरली नाही, पण मला आवरली. मला त्याचं कौतुक वाटतं. कशाला आवरली मी तर म्हणाल? कशाला आवरली? नाम मंगळाचे तेने गुणी. तिला गुण आला. कुणाचा? नाम मंगळाचे तेने गुणी. सद्गुरूनं दिलेल्या नामाचा गुण आला. कशाचा गुण आला? सद्गुरूनं दिलेल्या नामाचा गुण आला. ती खुटली आणि मी 20वा पावलो, आणि शेवटचा दिवस माझा गोड झाला. तुका म्हणे मुक्ती परिनिली लोवरी. आता मुक्ती संग आमचं लग्न ठरलेलं आहे, आणि आता दिवस 4 खेळी मिळीनं 4 दिवस राहायचं आणि जन्म मरणाच्या पड्याला निघून जायचं. विठाला तसं परमार्थ आहे ना. परमार्थ सोपा आहे. परमार्थ सोपा आहे, फक्त डोकं वापरावं लागतं. त्याच्यात काय वापरावं लागतं? संसार डोकं न वापरता केला जातो. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं? संसारात डोकं वापरावंच लागतं ना. संसाराला कशाला डोकं वापरावं लागतं हो? आज्यानी केला तोच पंजानी केला, पंजानी केला तोच बापानी केला. काय झालं? पंजाला 2 पोरं झाली, त्यानं ती 2 पोरं लहानाची मोठी गेली, लहानाची मोठी गेली, त्यांचं लग्न केलं. लग्न केल्यावर त्यांना नातवंड झाली, नातवंड गेली आणि मरून गेला. हा कोण? पंजा. पुढं आजा आला, आज्याला 2 पोरं झाली, बायको केल्या होतीच. त्यात काय बुद्धीचा काय वापर आहे त्याच्यात? आहे ना, बुद्धीचा काय? तिथं जनावराला बी होत नाही होत. हा
आज्यानं लग्न केलं, त्याला 2 पोरं झाली, त्यांनी पोरांची लग्न केली, त्या पोरांना पोरं झाली आणि हे मरून गेलं. कोण? आशा. त्याच्यावर आपला बाप जन्माला आला आहे ना. बाप त्यानं काय केलं? पंजानं केलं ते आज्यानं केलं, आज्यानं केलं ते बानं केलं. काय केलं? लग्न केलं, त्याला 2 पोरं झाली. आता 2 पोरं म्हणजे काय लय मोठं साम्राज्य आहे का? डुकरीनीला 12 पिलं होत्या. त्याला का डोकं लागत का? तिला तर डोकं बी नाही, तरी 12 पिलांची पोटं भरली. कोण? त्याला डोकं लागत. मग कशाला डोकं लागतं? परमार्थाला. बुद्धीचे वैभव नाही बुद्धीचे केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी कुणाला आहे म्हटलं जातं? अरे ज्यानं भगवंताची प्राप्ती केली त्याला बुद्धी. कुणाला आहे? ज्यानं संसार केला, घरदार बांधलं, बायका पोरं, पैसे कमावलं, बँकेत ठेवलं, 10-5 गुंठे घेतलं नाही का, त्याला डोकं आहे असं म्हणता येईल? त्याला डोकंच नाही, बिनडोकाचा कारभार आहे आणि त्याला डोकं लागत बी नाही. त्याला जर डोकं लागत असतं तर गुंडांनी घर बांधली, त्याचं काय? गुंडांना डोकं आहे असं म्हणावं लागेल, बुद्धी असं म्हणावं लागेल. अरे बिन बुद्धीचे ते. बुद्धी कुणाला आहे म्हणता येतं? ज्यानं भगवंताची प्राप्ती केली त्याला म्हणता येतं बुद्धी आहे. नाहीतर तो कोट्याधीश असू द्या, नाहीतर तो आमदार असू द्या, नाहीतर तो खासदार असू द्या, काही उपयोग नाही त्याचा. ते इथल्या पुरतं मर्यादित, त्याचा उपयोग तिथं नाही. 2 गोष्टी प्राप्त कराव्या माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर. पहिली गोष्ट, देवाची प्राप्ती तर आहेच आहे, पण आधी आपली प्राप्ती करावा. कुणाची? माझी प्राप्ती. तुम्हाला आहे का तुमची प्राप्ती? नाही. संत म्हणतात आहे मी हा कोण,
आमचा मला तपास नाही का? हा, खरंच नाही, खरंच नाही, माझाच मला तपास नाही. आता मला तुम्ही सांगा एक गोष्ट, तुम्हाला आरशात पाहता जर, बरोबर ना? ते तुम्ही का जे दिसत नाही ते तुम्ही? हा, होय, मराठीकडे जा. मी पुण्यातलंच काय सगळं. आरशात तुम्ही दररोज पाहता ना स्वतःला, ते तुम्ही का जे दिसत नाही ते तुम्ही? तसं काय तुमचं काय म्हणणं आहे बा? जे दिसत नाही का जे दिसतंय ते? आता तुम्ही म्हणाल या मातोश्री गेल्या, हे की नाही? गेल्या म्हणताल ना, गेल्या का? तुमचं काय म्हणणं आहे बा? हा, गेल्यावर मग दावा कशाला ना? ते नाहीतच म्हणल्यावर दावा कशाला? मग आहेत म्हणून दावा का नाहीत म्हणून दावा? आहेत म्हणून. आहेत म्हणून तेरावा का नाहीत म्हणून तेरावा? आता तुम्हाला सांगतो, आपण जे डोळ्यानं दिसतो ना आरशात ते आपण नाही. ते शरीर आहे, ते काय आहे? शरीर आहे. आणि आपण जे आहोत ना ते शरीर नाही. तसं तुम्हाला सांगतो, आमच्या जोडीदाराची 1.5 महिन्यापूर्वी मंडळी वारली. आता मंडळी वारल्यावरती मला फोन आला, महाराज देवाने लुटलं मला. देवाने लुटलं? त्याला का तेवढा धंदा आहे काय? म्हणलं लुटलं. म्हणले काय झालं? म्हणले माझी मंडळी गेली बा. मग आम्ही गेलो सकाळच्या पारी, तर छाती उघडून रडत होता मंडळीच्या जोडीदार. आम्ही पाहुणं रावळं गोळा झालं. त्यामुळे हे गड्या आता हो बाजूला, आंघोळ पांघोळ घालू दे आता. नाही नाही म्हणला महाराज मी सोडणार नाही. अरे म्हणलं धरून काय होणार आहे आता? खाईला आता काय होणार ते? बाजूला हो, तो काय व्हायना बा. मग 2-3 जोडीदारांना म्हणलं याला वडीत त्या रे तिकडं. 2-3 जोडीदारांनी वडीत त्याला, वहिनीला आंघोळ घातली, तिरडी बांधली आणि उचलायचं तर पाऊस आला. पाऊस आल्यावर मी म्हणलं हे गड्या हो, वहिनीला जरा बंगल्यात घ्या. काय? जरा बंगल्यात घ्या वहिनीला. तिरडी उचलली पोरांनी का बंगल्यात चालवली. तर नवरात आला पळू पळू आडवा बाबा. तिकडं पुढा आणि म्हणजे महाराज म्हणजे घरात घ्या वहिनीला भिजून देऊ लागा. हा मग घरात असतं का म्हणला? लागेल ना ते आम्हाला. त्या महाराजाचा स्फूर ढिला झालाय म्हणला. त्याला काही कळाला म्हणला. काल कुठून कुठून डोके गेले कामातून. त्याचं बड घरात असतं का? अरे बे म्हणलं असं काय करतो राजा, तुझी बायको आहे ना ती? हा बायको पाट्याची गेली. काय बायको पाट्याची गेली? मग पाट गेली ती बायको का राहिली ती बायको? गडी नुसतं मागायचंच नाही. पाट गेली ती बायको का राहिली ती बायको?
अरे गेली ती ना, राहिलं ते काय? निघून गेला वारा रे, निघून गेला देवाचा भेटायचा प्रयत्न करतात. कोण भेटायचा? देव भेटायचा. देव भेटतो कुणाला? हा, भेटतो देव. देव कधी कुणाला भेटला नाही. जे काय सांगतात ना ते सगळं गप्पा आहे, गप्पा. देव कुणाला भेटत नाही, देव कुणाला भेटला बी नाही आणि देव कुणाला भेटणार बी नाही. काय? हा, कोणाला शंका असली तर कीर्तन झाल्या भेटा मला. 3 प्रकारच्या गोष्टी या जगतामध्ये आहेत. एक गोष्ट अज्ञात आहे की ज्ञात होऊ शकते. जसं लाईट आहे, बरोबर की नाही? ही लाईट काल होती का अज्ञात? ज्ञात नव्हती, अज्ञात होती लाईट. हा, आज आपल्याला ती काय झाली? सापडली. आणि सापडल्या आपण काय केलं? तिला आपल्या तालावर नाचायला लावली. काय? कुणाला? आणि खरं देव जर तुम्हाला सापडला तर तुम्ही काय करता? त्याला तुमच्या तालावर नाचायला नाही लावणार का? म्हणून ते कुणाला सापडतच नाही. देव फक्त होता येतं. काय करता येतं? देव पावया पावयासी गेलो आणि तिथे देवची होऊन गेलो. देव भेटत नाही, भेटला नाही. देव होतायचा कशु का होत पण या नरका कुछ भी न होय, पण नर एक बार करनी करे तो नरका नारायण होय. देव होता येत, देव भेटत नाही. आता मला सांगा, तुम्ही बायको आतली का बाहेरली? बायको बायको मेली ती बायको त्याची आत होती का बाहेर? बायको आत होती, पण याला तपास नव्हता. मग बायको आतली तर तुम्ही आतले का बाहेरले? हा, आहे का आतले? आतले का बाहेरले? आतले. मग तुमची भेट झाली का आजपर्यंत? हा, झाली का? जो स्वतःची भेट घेतो ना, स्वतःची म्हणजे
स्वतःची गाठ ज्याला पडते ना त्याला देव शोधायची गरज नाही. आपण आत आहोत, आत, आपण बाहेरचे नाही. बायको बाहेरची नव्हती, आत होती, तो तपास लागला नाही. आपण सुद्धा आतले आहोत. आणि विचार विवेक शोधावा, केला पाहिजे. अरे बंगला गाडी घेऊन काय फायदा, एक दिवस तसंच जावा लागणार आपल्याला बाहेर. एक दिवस म्हणजे कधी येईल सांगता येत. मज वाटत असलं कुणाला मी 70 वर्ष जगल, 80 वर्ष जगल, सांगता येत नाही. क्षणाचा भरोसा नाही. हा देह तर सोडावा लागणार आहे, पण हा देह सोडायच्या आत जर गोड भावा दिवस वाटत असेल तर मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. आणि त्या मीची भेट घडली पाहिजे. कधी कधी या जन्मात. कधी घडली पाहिजे? याच जन्मात घडली पाहिजे. कुणाची भेट? देवाचं द्या सोडून. देवाच्या नादी लागूच नका तुम्ही. देवाच्या नादी लागूच नका तुम्ही. तो ना कधी कुणाला भेटलाय ना कुणाला भेटणार बी नाही कुणाला. का सांगतो, आपला जो सूर्य आहे ना, सूर्य, आपला सूर्य दररोज उगवतो, आणि त्याची सूर्यमालिका असे 200 अब्ज सूर्य आणि त्याच्या सूर्यमालिका मिळून एक आकाशगंगा होती. किती? 200 अब्ज सूर्य आणि त्याच्या सूर्यमालिका मिळून एक आकाशगंगा होते. अशा 21 आकाशगंगेचं मिळून एक ब्रह्मांड होतं. आणि असे अनंत कोट ब्रह्मांड अंतराळात. किती? त्या अंतराळात किती ब्रह्मांड आहेत? अनंत कोट ब्रह्मांड आहेत. आणि ते ब्रह्मांड अनंत कोट भगवंताच्या एका रोमात आहे. भेटल तुम्हाला. हा एकादशीच्या दिवशीला का जीव आवराना तुम्हाला, आणि तुम्हाला देव भेटायचा का? हा अनंत ब्रह्मांड एक
एका रोमात त्याचा अनंत ब्रह्मांड आहे. एका रोमात जर अनंत ब्रह्मांड तर दुसऱ्या रोमात बी एवढीच अनंत ब्रह्मांड. आणि असा देव भेटल आपल्याला किती प्रयत्न करून सोडून द्यावी. देवाच्या भेटीचा विषय सोडून द्या, निदान तुमची तरी भेट काढा द्या. हा, तुमची तरी गाठ पडली पाहिजे का नाही ह्या जन्मात. आता कुत्र्याच्या नाही पडणार समजा, मांजराच्या तिला बुद्धी नाही ना. आता इथं बुद्धी दिली तर बुद्धी कशाला दिली? एका एकराचं 2 एकर करायला दिली. हा, एका फ्लॅटचं 2 फ्लॅट करायचं, मधलं चढवा, भूकंप झाल्या लोकांची पडलं. हा, भूकंप होत नाही म्हणून बरं, नाही तर मुंबईतल्या किती इमारती मोठा मोठा लिहायचा. आणि समुद्रात तर नेहमी फार मोठाला भूकंप होतात बाबा. हा, चांगली गोष्ट आहे, झाला नाही. नाही तर एवढ्या उंच इमारती डचमळायला काय लागत ते. हो, हे काही करत बसू नका. काय करा, एकच गोष्ट करा, आपुली आपण करा सोडवण. संपला विषय. आणि सोडवण करायची असेल तर मी कोण आहे याचा तपास लागला पाहिजे. आत्ता मी कोण आहे बा? शरीर आहे का मी? नाही. शरीर जर मी म्हणावं तर शरीर व्हायच्या आधी मी होतो. बघा, चांगला विचार केला तर आईच्या पोटात आपण आलो, बरोबर की नाही? आईच्या पोटात आपण आलो म्हणजे आईचा ज्या वेळेस गर्भ 1.5 महिन्याचा होता त्यावेळेस त्याच्यामध्ये आत्मा घुसला, म्हणजे आपण घुसलो. कोण घुसलं? आपण घुसलो 1.5 महिन्याचा गर्भ असताना आईचा. मग 9 महिने 9 दिवस आईच्या पोटामध्ये गर्भ राहिला. 9 महिने 9 दिवसानं तो बाहेर आला. मग जन्म गर्भाचा झाला का आपला झाला? हा, आपला. आपण त्याच्यात घुसलोय आधी ना. मग जन्म आपला का द्यायचा? गर्भाचा जन्म झाला, आपला नाही. आपण तर आधीच होतो. गर्भ तयार व्हायच्या आधी बी आपण होतो. तुम्ही रिसर्च जर केला तर कळेल तुम्हाला, कसं काही समजतं. मग 9 महिने 9 दिवसानं देह जन्माला आला आणि त्या देहालाच मी हे असं म्हणायला लागलो. काय म्हणायला लागलो? आणि त्याचं नाव ठेवलं, नाही का? नाव ठेवलं महादेव. काय ठेवलं? नाव देहाचं एक आपलं नाव कुणाचं ठेवलं? देहाचं. आपलं, आपण आधीचीच आहे. आपलं नाव काही ठेवू कोणी शकत नाही. मग आपण कोण आहोत नेमकं? तर माऊली म्हणतात, सोहम माझे नाव Oh
त्याची वेगळी बैठक आहे. आधी आपण याचाच विचार करू, मी कोण आहे याचा विचार करू, मग बघू पुढचं, नाही का? हा, एक एक पायरी चढत जावा, डायरेक्ट वरच्या पायरीवर जायला गेलं तर मग पडणार खाली, असं आहे. ठीक, हा, मी कोण आहे? हा, तर आईच्या पोटातून बाहेर आल्याच्या नंतर त्याचं नाव ठेवलं आणि हॅमरिक केलं, महादेव महादेव महादेव. तो महादेवच झाला. वास्तविक पद्धती महादेव आहे का? तो तर निनावे आहे, त्याला नावच नाही, त्याला नावच नाही आतल्याला. आता मला सांगा, तुम्ही आतला का बाहेरला? आत, बरोबर. तुमचा श्वास तुम्ही घेता का नाक घेत? सांगा, बोला लवकर. तुम्ही घेता का नाक घेत? हा, आपण घेतो. झोपल्यावर कोण घेतो? आपण झोपल्यावर मग कोण घेत? काय चाललंय याचा मिळत बसला ना. जन्माला आल्यापासून 5 गेले, कुणाचे 25 गेले, कुणी आज उद्या आल्या. काय मेळ चाललाय काही कळत? काही कळालंच हो. आणि कळणार बी तसं नाही का? गुरु बिन कोण बता, गुरु बिन कोण आपल्या मनाने आलो का? कोण कोण आपल्या मनाने आलो सांगा? त्या जगात यायचं ठरवून आलोय का आपण? नाही. कोणत्या गावात जन्माला यायचं आपण ठरवलं का? नाही. कोणत्या आईबापाच्या पोटी जन्माला जायचं आपण ठरवलं का? नाही. कसला देह आपल्याला मिळेल आपण ठरवलं का? नाही. कसली बायको आपल्याला मिळेल आपण ठरवलं का? नाही. आपल्याला गाता येईल का नाही आपण ठरवलं का? नाही. आपल्याला वाजवता येईल आपण ठरवलं का? नाही. मग काहीच आपण ठरवलं नाही. आणि आपल्या हातात बी काही केस पिका त्यात आपल्या हातात आहे का पिकून द्यायचे का नाही? दात पडायच्यात आपल्या हातात आहे का पडून द्यायचं का नाही? म्हणजे आपल्या हातात बी काही नाही. बरोबर ना? इथं जन्माला यायचं वगैरे आपल्या हातात काही नाही. इथं आल्यावर बी आपल्या हुकुमाने काय होत? कोण आहे मी? कळलं? काही नाही. उठतो फक्त
खातो, इतकं खातो, इतकं पचतही नाही, त्याची चरबी होती, जाड होतो बदाडा. आखलीचा मेंदू तर चालवीत नाही जिंदगीभर, मेंदू चालवायचा नाही. आणि एखादा चांगलं सांगाय करा, त्याला काय कळतं? याला सगळं कळतं. या त्याला काय कळतं? कमव सोनं नाणं, ठेव बँकेत आणि जा उंचून. हे तुझी अक्कल. वा, याला अक्कल म्हणतात. वा वा, चांगली अक्कल. वा, अशी एक अक्कल. अरे बाबा, ज्याला मी कोण आहे हे कळलं नाही, तो जन्माला आला काय आणि मेला काय, काही उपयोग नाही त्याचा. काही उपयोग नाही. मी कोणी माहित नाही. बरं, काही हे बी उत्तर देतात बरं का, मी म्हणजे आत्मा आहे. उत्तर देतात बाबा. काय म्हणतात? मी म्हणजे आत्मा आहे. हे तर उत्तर बारकं पोरगं बी देईल. बरोबर ना? हे तर उत्तर तर ते शिकवलेलं आहे ना ज्ञानेश्वरी. आहे ना, ते ज्ञानेश्वरी शिकवलेलं आहे. मी आत्मा आहे. मी अनुभव आहे का त्याचा? मी आत्मा याचा अनुभव आहे का? मी देह याचा अनुभव आहे. कशाचा अनुभव आहे नेमका? अरे मी देह याचाच अनुभव आहे. आणि परमार्थ म्हणजे नेमकं काय? फक्त चालणार पंढरी. परमार्थ मी काही वारीला मी बी चाललो होतो. एक 36 वर्षाचा वारकरी होतो बाबा. मी म्हणलं बाबा, ती वजन डोक्यावर बघलं नाही, किती वजन डोक्यावर सगळ्याच्या मागं चाललेलं होतं. म्हणलं बाबा किती वारी? म्हणलं 36वी. म्हणलं देव काय भेटला का? नाही बा. आपलं काय नेमकं? वारी अशीच आहे ना, झाडावरी मुगळा झाली झाल्या आणि पैशा याच्या वाऱ्या पंढरीची. देव पण आली बाई चार म्हणायचं वाटत. चला आपलं बाहेर निघू. देव थांबत नाही पंढरपुरात. थांबेल का? बरं, आपल्या बी ना त्यांनी थांबावा तरी का? त्याच्यासाठी जातो का आपण? कुणासाठी? आणि देवासाठी जर जायचं असेल तर तिथं जायची काय गरज आहे? मला सांगा, संतांना देव कुठे भेटला? सगळ्या संतांना देव विश्वातल्या कुठे भेटला? तुमचं काय मत आहे बुवा? पंढरपुरामध्ये राहणारी जनाबाई म्हणते, देवा जनाबाई कुठं राहणाऱ्या? पंढरपूरमध्ये राहणाऱ्या जनाबाई म्हणतात, देवा हे देवा हे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. त्या देवळात शोधून पाहिजे म्हणजे
जनाबाई काय म्हणल्या, देवळात शोधून पाहिजे का हृदय मंदिरी शोधून पाहिजे? मग सगळ्या संतांना देव कुठे भेटला? सर्व संतांना देव आज भेटला. आणि आपण कुठं शोधितोय? बाहेर. मिळच बसणार नाही. तुकोबारा यांना कुठे भेटला? कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदीची धार वाहे वाहती. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदीची धार वाहे वाहती. पोहणारा काय गुलती, 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 पोहणारा काय गुलती. बरसले पण यांच्या काय टकुऱ्यात बसलं. यांनी टकुऱ्या बोजा घेतला आणि तिकडं सोलापूरचं पंढरपूर घातलं. हा, सर्व संतांना देव आज भेटला. कुठं? जाऊ द्या देवाचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. देव जाऊ द्या, पण तुमची तरी गाठ पडली का? 9 महिने 9 दिवसांना बाहेर आला, शरीराचं नाव ठेवलं महादेव आणि त्यालाच मी म्हणायला लागला. मी बस. त्याला वाटलं वरचाच मी. संमोहन झालं त्याच्यावर मीच त्या वरच्याला. आणि मग त्याच्या संबंधाने असणारी आई बाप माझी, त्याच्या संबंधाने असणारी बायको माझी, त्याच्या संबंधाने होणारी पोरं माझी, आणि मलाच मी विसरून गेला. आणि मला जो विसरून गेला आणि तसा जो मेला तो पुन्हा पुन्हा जन्माला येतो. किती वेळ जन्माया जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयम. ज्यांच्या 13व्या विधीच्या निमित्तानं आपण जमलो त्यांनी सद्गुरू केले होते. आणि सद्गुरू ज्यांनी केले त्याची आणि त्याची तर गाठ पडतेच पडते, परंतु त्याचं जन्म मरण सुद्धा संपून जातं. कधी? ज्या वेळेस त्याची आणि त्याच्या स्वरूपाचे स्वरूप कळतं. स्व म्हणजे स्वतःचं रूप. आता हे जे आरशात पाहतो ते आपलं स्वरूप नाही. मग आपलं स्वरूप कुठं आहे? तर आपलं स्वरूप आत आहे. कुठं? त्या स्वरूपाची जर गाठ घ्यायची असेल, तुकाराम महाराजांनी केलं ते करावं लागेल. काय करावं लागेल? सदमी आंधळा हर
सहज मी आंधळा निज निराकार पंथे. सहज मी सद्गुरूनं सांगितलेल्या मार्गानं. कोणत्या मार्गानं? सद्गुरूनं सांगितलेला मार्ग आहे तो आतला मार्ग आहे, बाहेरचा नाही. बाहेरचा मार्ग सांगतो बुवा. कोण सांगतो? बुवा सांगतो. बुवा कुठला मार्ग सांगतो? बाहेरचा मार्ग. आणि सद्गुरु मार्ग कोणता सांगतात? आपला मार्ग. सहज मी आंधळा निज निराकार पंथी. निज म्हणजे स्वतः जवळचा. आणि तो पंथ कसा आहे? निराकार आहे. पंथ काय आकारी नाही, निराकार पंथ आहे. वृत्ते निवृत्ती झाली जननवी देती. म्हणजे आपण जे करतो त्याला वृत्ती म्हणतात आणि जे करत नाही त्याला निवृत्ती म्हणतात. कळलं आता? परमार्थात काहीच करायचं नाही. काय संसारात करावं लागतं आणि परमार्थ हा न करता काहीच करायचं नाही. तुम्ही काहीच करायचं नाही, गप्प पडायचं, शांत व्हायचं. वृत्ती निवृत्त झाली पाहिजे. वृत्ती हे निवृत्ती झाली जेव्हा असं होईल त्यावेळेस जननदी देते कुणीच दिसणार नाही. मी माझी आरपणे हे अनुभव येते. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. सुखे मी निजलो गा त्रिकुट शिखरी गा जाणविले आईचे. त्रिकुट शिखर विडा पिंगला शिशुमना जिथं एक होता ताज्ञा चक्रावरती. त्रिकुट शिखर त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी माझी आणि माझी गाठ पडते, देवाची नाही. माझी गाठ पडते आणि ज्या वेळेस माझी आणि माझी गाठ पडेल तो शेवटचा दिवस आहे, तो गोड झाला पाहिजे. होता
सद्गुरूनं सांगितलेल्या मार्गाने गेल्यावर सुखे मी निजलोगा शून्य सारो निते अंत्रिकुट शिखरे गाधान मिळे आईते. त्या ठिकाणी स्वरूपाची गाठ पडते. त्या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या त्या स्वरूपाची गाठ ज्या दिवशी पडते सर्व वासनांचा लय होतो. काय होतं पहा, सर्व वासनांचा लय होतो. जोपर्यंत आपण बाह्य मार्ग अवलंबलेले आहेत वासना ताप देणार आणि जन्म मरण संपणार नाही. वासना ताप द्यायची त्या दिवशी संपेल. त्रिकुटी शिखरावर जेवढे स्वरूपाची गाठ पडेल त्या सच्चिदानंद स्वरूपाची गाठ पडेल. इच्छाच संपून जाईल, तृष्णा संपून जाईल, मनीषा संपून जाईल, कामना संपून जाईल आणि आनंद स्वरूप आपण स्वतःच होऊन जाऊ. आलं लक्षामध्ये. आणि ज्या दिवशी असं होईल त्याच दिवशी आपला दिवस गोड होईल. नाहीतर तोपर्यंत आपल्याला कितीतरी वेळा जन्म मरण भोगावंच लागेल. तुकाराम महाराजांनी तो मार्ग अवलंबल्यावरती त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये तल्लीन तुकोबराय झाले. सर्व सुख ल्यालो स्वरूपाची गाठ पडली. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार विषय वासना संपून गेल्या. आणि वासना जिथं संपली तिथं जन्म मरण संपलं. कारण जन्म घेणे लागे वासनेचा संगे. जन्म का घ्यावा लागतो? वासनेमुळे घ्यावा लागतो. पण ज्या दिवशी स्वस्वरूपाची गाठ पडेल, देवाची नाही म्हणत हा, देवाचा अलग विषय, देवाचा विषय याच्यात आणायचा नाही. आलं लक्षात? देवाचा अलग विषय. स्वस्वरूपाची म्हणजे माझी आणि माझीच गाठ पडल. त्या दिवशी कुठं पडल? त्रिकुट शिखरावर माझी आणि माझीच गाठ पडेल. त्यावेळेस सच्चिदानंद स्वरूप माझं स्वरूप असल्यामुळं इतका आनंद होईल. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आणि असा आनंद होईल त्या दिवशी पुन्हा काही मिळावं अशी वासना राहणार नाही, संपूर्ण जाईल. आणि ज्या दिवशी तृष्णा संपली आता निश्चिंतीने आवडली
आता निश्चिंतीने पावलो आणि खुंटली धावा तृष्णेची या. दिवस बी गोड झाला आणि तुकाराम महाराज म्हणले अंतर्मुख होऊन स्वरूपापर्यंत पोचण्यासाठी आम्ही अट्टहास केला. सद्गुरूनं सांगितलेल्या मार्गानं जाण्याचा अट्टहास केला. आमचा शेवटचा दिवस गोड झाला आणि विसावारी मिळाला. कृष्णाही संपली. आता हे सद्गुरूच्या मार्गाने चालणाऱ्या माणसाचं होऊ शकतं. तसं या मातोश्री ज्यांचा 13वा उद्या आहे, ज्यांच्या निमित्तानं हा सप्ताह या ठिकाणी सद्गुरूच्या शरणागतीमध्ये जीवन घालूया. हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का. मनानं नाही, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला आणि सद्गुरूच्या मागे जो गेला तो सुटला. लक्षात घ्या. जायचंय कुणाच्या मागे? सद्गुरूच्या मागे जायचं. संतांची संगती मनोमार्ग गती अनाकळावा श्रीपती येणे पंथे. संताच्या संगती ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी. या मातेनं तो संतांचा मार्ग धरला. जो निज मार्ग आहे त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणणार बाबा तुमची त्यांची गाठ नव्हती पडली, तुम्ही कसं काय सांगता? अरे माझ्या सद्गुरूचाच केला होता. मग माझ्या सद्गुरूनं मला जो मार्ग दाखवला तोच त्यांना दाखवला असेल. बाबा माझ्या गुरुने मज नागबाई नेले एकांत. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. या ज्योतीला पाहून बाई झालेली वेडी. या ज्योतीला पाहून बाई झालेली वेडी. काय करावं सुचत नाही भांत मला पडली. काय करावं सुचत नाही भांत मला पडली. ज्ञानाची ज्योत लावली हृदयात. ज्ञानाची ज्योत लावली हृदयात. ज्ञानाची ज्योत लावली माझ्या गुरुने मज लागबाई नेले एकांत. ज्ञानाचा तो दीप लावेल माझ्या हृदयात. आणि असा जो दीप आहे स्वस्वरूपाचा त्याच्याशी ज्याचे मिलन झालं त्याचं जन्म मरण संपलं. आलं लक्षात? म्हणून बाहेरचा मार्ग नाही. मग कोणता मार्ग साधू संतांनी चोखाळला? आतला मार्ग, निज मार्ग. त्याला काय म्हणायचं? निज म्हणजे स्वतः जवळचा मार्ग. आणि देव सुद्धा सगळ्या संतांना कुठं सापडला? हृदयातच सापडला. बाहेर सापडला नाही आणि सापडत बी नाही. मग कुठं सापडतो? आतच सापडतो. सगळ्या संतांना आत सापडला. सगळ्याची प्रमाण आहे. माऊलीचं प्रमाण आहे तैसा हृदयामध्ये मी रामू. एक हरी आत्मा जीव शिव संमन. हा आता कुठं सापडला? आतच सापडला ना. तुकोबराय म्हणतात जशी उसात साखर तसा ते हात ईश्वर. जनाबाई म्हणतात देवा हे देवा हे हृदय मंदिरी शोधोनी पायी. अजून कोणत्या संतांचं प्रमाण? नामदेवराया म्हणतात पंढरीचा
नामदेव कीर्तन करी ते देव नाचे पांडुरंग. हे काय आहे का पांडुरंग? दिसलं तर पांडुरंग, आमच्या डोळ्याचे खापरं झाले तर कायचा पांडुरंग. हृदयबंदी खाना केला ना आता विठ्ठल. ती क्रिया कळली पाहिजे की सद्गुरूच्या कृपेनं ज्याला प्राप्त झाली त्याला स्वरूप सापडलं. मी देव नाही म्हणत हा. स्वरूप, स्वतःचं रूप त्याला सापडलं आणि ज्याला सापडलं त्याचा शेवटचा दिवस गोड झाला. त्याची वासना संपली, तृष्णा संपली, त्याला विसावा मिळाला. आणि ही गोष्ट फक्त सद्गुरूच्या कृपेनं होते. स्वस्वरूपामध्ये जायचं सोपं नाही बाबा, पण सद्गुरूनं दिलेल्या नामाचा आसरा घेऊन जाता येतं स्वरूपात. कळलं आता तुम्हाला? मला सांगा, तसं पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणं एवढं सोपं आहे का? अंतराळात जायचं म्हणल्यावर, कारण तिथं गुरुत्वाकर्षणाचा जो संघर्ष होतो, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जिथं संपतं तिथं एवढी उष्णता असते की त्या उष्णतेनं कोणतंही विमान पेट घेऊ शकतं, कोणताही उपग्रह पेट घेऊ शकतो. एवढं संघर्षमय वातावरण तिथं असतं. ते मागे एक विमान पेटलं होतं बघा, ते खाली येताना ते मेली नाही का? हां, तर तिथं विमान जायचं जात नाही. मग त्याला काय लावावं लागतं? राकेट लावावं लागतं. त्या यानाला काय जोडावं लागतं? राकेट जोडावं लागतं. कोणता उपग्रह असेल त्याला ते राकेट जोडल्यावर ते राकेट अंतराळाच्या पलीकडनं होऊन त्या उपग्रहाला सोडतं. बरोबर ना? तसं स्वस्वरूपात जायचं एवढं सोपं नाही, पण सद्गुरूचं नाम घेऊन आपल्याला त्या नामाच्या चिंतनानं स्वस्वरूपापर्यंत जाता येतं. तुकाराम महाराज सुद्धा त्याच नामाच्या साह्यानं गेले. कळलं का आता तुम्हाला? बाबाजी आपुले सांगितले नाम. ते म्हणलं बाबाजी तुमचं नाव सांगितलं. तुमचं नाव नाही सांगितलं, नाम सांगितलं आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले आणि निवृत्तीने दिदले माझ्या हाती. आता तुमच्या लक्षात आलं? लय फोडून सांगायची काही गरज. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात अनेक प्रयत्न केले स्वस्वरूपापर्यंत जाण्याचे, परंतु जमलं नाही. ते एका भगवंताच्या नामानं जमलं. अभंगाचं तिसरं शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल
तर स्वस्वरूपामध्ये जाण्याचा अट्टहास आपण केला पाहिजे. पहिल्या प्रथम संतांच्या संगतीमध्ये स्वस्वरूप म्हणजे नेमकं काय? स्वस्वरूप म्हणजे नेमकं माझं रूप म्हणजे नेमकं काय? मी जो वर दिसतोय तो मी आहे का मी आत आहे याचा विचार आधी केला पाहिजे. आतला म्हणजे मी आहे त्या आतल्याला स्वरूप असं म्हणतात. काय म्हणतात? स्वतःचं रूप. हे वरचं नाही, हे रूप आहे ते स्वरूप आहे. कळलं आता? त्या स्वरूपापर्यंत जाण्याचा अट्टहास आपल्याला केला पाहिजे, तरच आपल्या या मानव देहाचं कल्याण होईल. अन्यथा जगलो काय आणि मेलो काय, काही उपयोग नाही. कारण आहार निद्रा भयमैथून चारी योनीशी समसमान. जनावरं खातात आपणही खातो, जनावरं झोपतात आपणही झोपतो, जनावरं प्रजनन करतात आपणही प्रजनन करतो. मुलं होतात ना जनावरांना, है की नाही? आणि जनावरांना भीती वाटते, आपल्यालाही वाटते. मग मला सांगा, जोपर्यंत जनावरातून आपल्या भेद काय? जसं बीचं झाड झालं नाही तर बीत आणि दगडात फरक नाही. लक्षात घ्या काय बोलतोय मी. बीचं झाड झालं नाही तर बीत आणि दगडात काही फरक नाही. तसं माणसाचा जर या जन्मात देव झाला नाही तर माणसात आणि जनावरात सुद्धा काही फरक नाही. मग त्याला काय येतं, त्याच्याकडे काय स्किल आहे हे महत्वाचं नाही. त्याच्याकडे एकच स्किल पाहिजे, त्याला स्वरूपात जाता आलं पाहिजे. काय खरं माणसाच्या जन्मातलं स्किल काय आहे, खरी माणसाच्या जन्मातली कला काय आहे, स्वस्वरूपापर्यंत जाणं ही माणसाच्या जन्मातली कला आहे. तरच आणि तरच त्याचा शेवटचा दिवस गोड होईल, तरच तो विसावा पावेल. म्हणून त्या नामाची संगत करा. सद्गुरूनं दिलेलं नाम अखंड चिंतन करा आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. बाहेर नको. बाहेर देव आहे असं म्हणतो तो बुवा, आणि आत देवाकडे नेतो ते संत. गुरुने धरोनी हात मज मंदिरात कुठं उपदेश ज्ञानाचा स्वरूप दाखविले. काय दाखवलं? स्वरूप दाखवलं. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून त्या स्वस्वरूपामध्ये जर जायचं असेल, ते सच्चिदानंद स्वरूप, ते आनंद स्वरूप आपलंच आपल्याला पाहायचं असेल, तिथपर्यंत जायचं असेल तर सद्गुरूनं दिलेल्या नामाची आणि संगत करा, अखंड चिंतन करा, आतमध्ये जाण्याचा दररोज प्रयत्न करा, जो आमच्या या मातोश्रींनी केला. खऱ्या अर्थानं सद्गुरूची सेवा कशी करावी. आणि पहा, त्यांच्या या 13व्यापर्यंत दररोज नामस्मरण त्यांच्या नावाने या ठिकाणी होते. किती भाग्य आहे. आपल्या दृष्टीनं ते गेल्या, या दृष्टीनं कोणत्या या दृष्टीनं त्या गेल्या. पण संतांच्या दृष्टीनं त्या जातही नाही आणि येत नाही. अखंड जे आहे ते आहे. कळलं का तुम्हाला? म्हणून जातही नाही, येतही नाही. लौकिक दृष्टी आहे आपली, आलं का लक्षामध्ये? पण अलौकिक दृष्टी आहे संतांची. बघा, मला सांगा, समुद्राची वाफ झाली, नाव पडलं वाफ, आकार बदलला, तुम्ही आम्ही तिला वाफ म्हणतो. संत काय म्हणतात तिला? समुद्र म्हणतात. काय म्हणतात? त्याच वाफेचा ढग झाला, तुम्ही आम्ही त्याला ढग म्हणतो, पण संत काय म्हणतात? समुद्र म्हणतात. त्याच ढगाचा पाऊस झाला, तुम्ही आम्ही त्याला पाऊस म्हणतो, पण संत काय म्हणतात? समुद्र आला तुमच्या दारात. त्याच समुद्राचे गटार झालं, तुम्ही आम्ही गटार म्हणतो, पण संत म्हणतात समुद्र आहे. त्याच गटाराचा ओढा झाला, तुम्ही आम्ही ओढा म्हणतो, पण संत म्हणतात समुद्र आहे. त्याच ओढ्याची नदी झाली, तुम्ही आम्ही नदी म्हणतो, पण तीच समुद्र आहे संत म्हणतात. आणि त्याच नदीचा समुद्र झाला. होता काय समुद्र आणि झाला काय समुद्र. लक्षात ठेवा, तुमच्या दृष्टीने काय महत्त्वाचं नाही, पण साधू संतांची दृष्टी स्वरूप दृष्टी आहे. आणि स्वरूप दृष्टीनं पाहता कुणी जातही नाही आणि कुणी येतही नाही. आलं
तेही खोटं आणि गेलं तेही खोटं. जे आहे ते सत्य आहे आणि ते सत्य ओळखण्याची ताकद. ओळखा रे तू सांडा ज्ञानदृष्टी देणारे संत आपल्या जीवनामध्ये यावे. बहु अवघड आहे संत भेटणे. संत भेटणं कठीण आहे, अवघड आहे, नवे नवे अशक्य आहे. काय आहे? संत भेटणं. पण भगवंताची जर कृपा झाली तर आपल्याला संताची भेट होऊ शकते. म्हणून एकदा सगळ्यांनी हात मोकळं सोडा आणि देवाचं भजन करा. आपल्याला सर्वांना ही कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग मला आला आणि श्रवण करण्याचा योग तुम्हाला आला या मातीमुळे. खऱ्या अर्थानं वैकुंठवासी हरिभक्ती परायण औसाबाई जयराम शेठ पाटील आणि यांच्या या 13व्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला. त्या मुलांचंही अंतःकरणापासून मी कौतुक करतो. कारण या ठिकाणी भगवान जयराम पाटील, विजय जय